अभी जेवर्गी में ही टारगेट करके जो है ना ऑप्टोमेट्रिस्ट चेकिंग नहीं करना बोल के जो है ना टीएचओ हमारे ऊपर जो है ना कानून लागू करके सीधा आके दुकान बंद कर दिए विथआउट नोटिस जो है ना हमारे को दुकान बंद करके बाद में हम पूछने गए तो 3 दिन के बाद हमारे को नोटिस दे के 24 आवर्स में आप जो है ना रिप्लाई देना बोल के बोलते। पूरे जने टेस्टिंग वगैरह वो ये करते हैं। अब वो सब लोग कैंप पे जाना और किससे हेल्प मांगना, हेल्प के लिए अप्लाई करे तो उल्टा हमारे कुछ हरासमेंट कर रहे हैं। वो सब चीज़ों के लिए हम फाइट कर रहे तो सपोर्ट के लिए कोई भी नहीं आ रहे। मैं शरद कुलकर्णी बात कर रहा हूँ। जेवर्गी में जो ऑप्टिकल्स यूनियन है हमारा ऑल ओवर इंडिया अखिल भारत नेत्र तपासकर संघ बोल के जो है ना हमने एक रजिस्ट्रेशन कर लिए। हम जो है ना खाली खासगी जो है ना ऑप्टोमेट्रिस्ट बोल के जो है टेस्ट करते हैं आँख की। अभी जेवर्गी पूरे कर्नाटक में इंडिया में ऑप्टोमेट्रिस्ट ही आँख का चेकिंग करते हैं। अभी जेवर्गी में ही टारगेट करके जो है ना ऑप्टोमेट्रिस्ट चेकिंग नहीं करना बोल के जो है ना टीएचओ हमारे ऊपर जो है ना कानून लागू करके सीधा आके दुकान बंद कर दिए। और हम जो है ना विथआउट नोटिस जो है ना हमारे को दुकान बंद करके बाद में हम पूछने गए तो 3 दिन के बाद हमारे को नोटिस दे के 24 आवर्स में आप जो है ना रिप्लाई देना बोल के बोलते। तो अभी हम किस चीज़ से आप बंद करें और कौन सा कानून में जो है ना हम ऑप्टिकल में जो है ना कंप्यूटर नहीं रखना बोल के जो है किधर है वो थोड़ा हमारे को दे दो कानून बताए तो हम जो है ना कोर्ट जाने को तैयार है, कानून से लड़ने को तैयार है। तो हम अभी इतने जो है ना हमारे सबके जो है ना धंधा उसके ऊपर ही चल रहे हैं और हमारा फैमिली उसके ऊपर डिपेंड है। अभी बच्चों का एजुकेशन चल रहे हैं। हम एकदम ले आके जो है ना आप विदाउट नोटिस हमारे को बंद कर दिए बोले तो हम कहाँ जाना और किसको पूछना। इसके लिए कुछ तो हमारे को आप आगे का रास्ता बताए तो सही है, नहीं तो जो है ना हम कानूनन जो है ना आपके साथ स्ट्राइक करने को तैयार है। स्ट्राइक करते हैं हम कल से जो है ना हम टीएचओ ऑफिस के सामने जो है ना स्ट्राइक बैठने को तैयार है। कितने हैं जेवर्गी में? जेवर्गी में 6 ऑप्टिकल्स है हमारा और पूरे गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में जो है ना पूरा हमारा 1000 तक ऑप्टिकल्स है। 1000 में जो है ना कोई भी टारगेट नहीं, खाली जो हर एक के पास जो है ना केपीएमई एक्ट लागू करो बोलते उन्होंने बोलते। केपीएमई एक्ट हमारे को लागू होता ही नहीं, किसी भी हम केपीएमई एक्ट के जो है ना फ्रेम में आते ही नहीं। तो केपीएमई एक्ट में हम आते ही नहीं बोले तो केपीएमई एक्ट जो है ना हम 2020 में भी एक बार हमारे साथ ऐसा हुआ था। हम जो है ना पूरे हमारे जो सर्टिफिकेट्स वो सब लगा के जो है ना केपीएमई एक्ट के लिए जो है लिख के दिए थे। तो हमारे को 2 साल से जो है ना कुछ भी जवाब नहीं उसका। तो जवाब नहीं है बोले तो हम क्या समझना है? तो हम सही है बोल के समझना क्या गलत है बोल के समझना? कुछ तो उनके तरफ से हमारे को जवाब मिलना क्या नहीं। तो इसके बारे में जॉब भी नहीं, एकदम ले आके जो है ना हर एक साल में जो है ना 1 बार 2 बार ऐसा अगर करते गए तो हम लोगों के बीच में जो भी हमारा भी जो है इमेज ख़राब होता है उसमें। तो किसको जाके पूछना हम? तो इसके लिए न्याय दिला देने के लिए हम सबको भी पूछते हैं, टीएचओ वाले को भी। उसके ऊपर भी हम पर्सनली कंप्लेंट नहीं कर रहे। जो सिस्टम से जो है ना उन्होंने लड़ रहे, हम भी वही सिस्टम से लड़ रहे। तो सिस्टम में क्या है उन्होंने भी हमारे को बता दिया तो सही होता। हमको भी न्याय दिला देना बोल के इतना ही मांग करते हैं। जेवर्गी में जो है ना हरासमेंट करके पूरे ऑप्टिकल्स को लॉक कर दिए हैं। अब उसके लिए कोई भी ऑब्जेक्शन कर रहे नहीं और कुछ कर रहे नहीं। टीएचओ और डीएचओ दोनों मिला के जो है ना पूरे ब्लॉक कर दिए। अब वो ऑप्टोमेट्रिस्ट पूरे जने टेस्टिंग वगैरह वो ये करते हैं। अब वो सब लोग कैंप पे जाना और किससे हेल्प मांगना, हेल्प के लिए अप्लाई करे तो उल्टा हमारे कुछ हरासमेंट कर रहे हैं। तो हरासमेंट करने का क्या किसी किसी की फैमिली रहती है, कैसा चलना घर कारोबार, किसी के ऊपर खर्चा आता, वो सब चीज़ों के लिए हम फाइट कर रहे तो सपोर्ट के लिए कोई भी नहीं आ रहे। जेवर्गी में 6 ऑप्टिकल्स है। जेवर्गी टारगेट करे सो है। जेवर्गी जो है ना टारगेट करे सो है। हमारे प्रेसिडेंट आनंद भाई जो है ना ख़ास तौर पे उनके ऊपर टारगेट करे सो है, क्योंकि उनको वाइस प्रेसिडेंट बने सो है, इसलिए उनको ऊपर टारगेट करे सो है। टारगेट करके जो है ना उनके साथ साथ सबको लेके है ना बंद करा रहे। अब क्या इन्होंने कुछ गलत करे क्या रूल्स है ये? सबके पास सर्टिफिकेट है। नोटिस वो नहीं दिया आपको? आप लोगों नोटिस विदाउट नोटिस के आके लॉक कर दिए। 3 दिन के बाद नोटिस। अभी आपका लॉक करने के 3 दिन के बाद नोटिस आ गया है। अब डिमांड कुछ भी नहीं है, हमारे को रीओपन करने का चांस दे दो, रीओपन करते हैं, क्योंकि ऑलरेडी अपने पास सब नहीं बोले तो स्ट्राइक कर देते हैं। मेरा नाम अब्दुल रहमान मुन्ना है। ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಖಾಸಗಿ ನೇತ್ರ ತಪಾಸಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವುದು. ಕಳೆದ ಸೋಮವಾರದಿಂದ ಜೇವರ್ಗಿ ಪಟ್ಟಣದ ಖಾಸಗಿ ನೇತ್ರ ತಪಾಸಣಾ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಅಂಧತ್ವ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು
ಸಾಯಂಕಾಲ 7 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಯಾವುದೇ ನೋಟಿಸ್ ನೀಡದೆ ಬಂದು ನಮ್ಮ ನೇತ್ರ ತಪಾಸಣಾ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಬೀಗವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣನೂ ತಿಳಿಸಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅಂತ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಅವರು ನಮಗೆ ಗುರುವಾರ ದಿವಸ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಏನದ ನೇತ್ರ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಕಂಪ್ಯೂಟ್ರ್ ಇದ್ದರೆ ತಜ್ಞರು ಇರಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅವ್ರ ಹತ್ರ ಯಾವ ರೂಲ್ಸು ಇಲ್ಲ, ನಿಯಮಗಳಿಲ್ಲ. ತಜ್ಞರು ಇರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಿಯಮಗಳಿಲ್ಲ. ಹಾಗಿದ್ದರೆ ಈ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಯಾಕೆ? ಪ್ಯಾರಾಮೆಡಿಕಲ್ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಯಾಕೆ? ಸ್ಕಿಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಯಾಕೆ? ಉದ್ಯೋಗಿಯಾಗಿ ಉದ್ಯೋಗ ನೀಡೋಂಥ ಇದು ಯಾಕೆ? ಅಭಿಯಾನ ಯಾಕೆ? ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಅಭಿಯಾನ ಯಾಕೆ? ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆ ಸಿಗದೆ ಸ್ವಂತ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ನಾವು ನೋಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಆಯಾ ತಾಲೂಕಾ ಗ್ರಾಮೀಣ ಮಟ್ಟಗಳಲ್ಲಿ ಜನಗಳಿಗೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸೋಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಉಪಕರಣಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಜನಗಳಿಗೆ ಕಣ್ಣು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸ್ಥಳೀಯ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹಾಗೂ ದೂರದ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೂ ಕೂಡ ಇವರು ಸ್ಥಳೀಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾರದೋ ಒತ್ತಡದಿಂದ ನಮ್ಮಂಥವ್ರ ಹೊಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವವರೆಗೂ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಕಳೆದ 1 ವಾರದಿಂದ ನಾವು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಮರ್ಯಾದೆಗೆ ಧಕ್ಕೆಯಾಗಿದೆ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಏನದ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಥರ ಆಗಕೂಡದು. ಯಾಕಂದರೆ ಎಷ್ಟೋ ಜನಗಳು, ಸಾವಿರಾರು ಜನಗಳು ವೃತ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಮ್ಮ ಖಾಸಗಿ ನೇತ್ರ ತಪಾಸಣೆಗಳನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜೀವರಿಗಿನ ಯಾಕೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಯಾಕೆ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರು? ದಯವಿಟ್ಟು ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವವರೆಗೂ ನಾವು ಈಗ ನಾಳೆಯ ದಿವಸ ಜಿಲ್ಲಾ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಕುಟುಂಬ ಇಲಾಖೆ ಕಲಬುರಗಿ ಎದುರು ನಾವು ಎಲ್ಲ ನೇತ್ರ ತಪಾಸಣಾ ಕೇಂದ್ರಗಳು ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿ ನಾವು ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಖಾಸಗಿಯಾಗಿ ನಾವು ಬದುಕಲು ಬಿಡಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಉದ್ಯೋಗ ನೀಡಿ. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರದವರು ಇದು ಕರುಣೆ ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಕುಟುಂಬ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಖಾಸಗಿಯಾಗಿ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಥರ ನಮಗೆ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ತಿದೆ, ಮಾನಸಿಕ ಒತ್ತಡ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಮರ್ಯಾದೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕೊಡಲು ಸಿದ್ಧರಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವವರೆಗೂ ಹೋರಾಟ. ಜೈ ನೇತ್ರ ತಪಾಸಕರ ಸಂಘ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಹುದ್ದೆ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿದೆ. ನಮ್ಮ ನೇತ್ರ ತಪಾಸಕರ ಹುದ್ದೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಅವರೇನದ ಬಂದಂತಹ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಕಣ್ಣು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ನಮಗೆ ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಖಾಸಗಿ ಇದ್ದವರಿಗೆ? ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಯಾವುದು ರೂಲ್ಸ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ರೂಲ್ಸ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬರ್ತೀರಾ, ನಮಗೆ ಲಾಕ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ಹೋಗ್ತೀರಾ. ನಾವು ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಮತ್ತು ನಮಗೆ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಈ ಥರ ಆದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಜೀವನ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾನೊಂದು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಆನಂದ್ ವಾರಿಕ್, ನೇತ್ರ ತಪಾಸಕರ